नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीतील गणित भाग 2 याबद्दल आपण सेतू अभ्यासक्रम या विषयाच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. शासनाने चालू शैक्षणिक वर्षामध्ये 2021-22 यामध्ये सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स हा चालू केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजे 9वीच्या इयत्तेमध्ये जो अभ्यासक्रम शिकलेलो आहोत तो अभ्यासक्रम त्यातील घेतलेले घटक त्याची एक थोडक्यात उजळणी करायची, रिकॉल करायचं आणि त्या घटकावर आधारित असणारा आत्ताचा नवीन अभ्यासक्रम म्हणजे चालू शैक्षणिक वर्षातील 10वीचा अभ्यासक्रम ह्यातील घटक हे आपल्याला कितपत समजतात किंवा किती प्रमाणात आकलन होतात आणि काही शंका असेल किंवा तर त्या शंकांचं निरसन करणे हे आपल्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये उद्दिष्ट आहे. ह्यामधील आपण पहिला घटक पाहणार आहोत त्यातला द बेसिक कन्सेप्ट इन द जॉमेट्री. ह्यामधील असणारा मूलभूत संबोध कशा स्वरूपाचा आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर पहिला घटक दिलेला आहे आपला बेसिक कन्सेप्ट इन द जॉमेट्री. ह्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर जस्ट एट बिलो त्यामध्ये दिले आपल्याला व्हाय इज द वर्ड युनिफॉर्म यूज इन द डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन्स. जेव्हा आपण पॅरलल लाईनचा विचार करतो आणि पहिला घटक दिला आहे त्यातला पॅरलल लाईन्स. पण पॅरलल लाईन समजून घेण्याऐवजी आधी आपल्याला माहीत असलं पाहिजे बिंदू, रेषा आणि प्रतल म्हणजेच काय तर पॉइंट, लुक हिअर, पॉइंट, लाईन अँड प्लेन. हे घटक आधी आपल्याला समजले पाहिजेत. काय दिले पहा बिंदू. आपण बिंदू कशाला म्हणू शकतो. व्हॉट इज वी मे डिफाईन द पॉइंट्स. देर इज नो ॲट डेफिनेट डेफिनेशन ऑफ द पॉइंट. We suppose we say that here this is a plane. Blackboard is a one of a plane. On this plane we dot. This is a dot. अरे एक छोटासा बिंदू आपण निर्देशित करतो. एक ठिपका ठेवला. जसं आपण रांगोळी काढतो सकाळी आपली आई किंवा बहीण, मोठी बहीण ही आपल्याला रांगोळी दाखवते किंवा रांगोळी काढते अंगणामध्ये, त्यावेळेस आपल्याला ठिपक्यांची रांगोळी हा एक प्रकार आहे. दिस इज अ पॉईंट. वी गिव्ह द नेम ऑफ दॅट पॉईंट ॲज ए. ह्याला आपण बिंदू म्हणू शकतो. मग हा बिंदू याला उंची नाही, लांबी नाही किंवा त्याचं मेजर आपण करू शकत नाही, थिकनेस नाही. एक प्रकारचा हा झाला बिंदू, याला आपण म्हणू शकतो पॉईंट. कळलं. हा झाला पहिला घटक. आता दुसरा आहे आपल्याला दिलेला रेषा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द लाईन. दिस इज नथिंग बट ए ऑन दिस एनी वन ऑफ द प्लेन. दिस इज अ प्लेन on which we take the 2 points. Suppose these are the 2 points are drawn on this the plane and they give the name of that point as P and here is Q. Then this PQ we joined by one of its line. Then only one line will be passing through these given 2 points. These 2 points. Give the name of that line as here. मग या ठिकाणी काय झालं एक रेषा निर्माण झाली. मग रेषा तयार करण्याकरता किंवा रेषा काढण्याकरता आपल्याला प्रतलातील कोणतेही 2 बिंदू अपेक्षित असतात. या ठिकाणी आपण काढले पी आणि क्यू हे झाले 2 बिंदू आणि ते जर जोडले तर आपल्याला रेषा निर्माण झाली. ती आहे यल. स्मॉल लेटर्समध्ये आपण यल म्हणू शकतो किंवा त्याला नाव देताना लिहू शकतो लाईन पी क्यू किंवा लाईन क्यू आर. लाईन म्हणजे काय झालं याचा अर्थ हा जी काय रेषा काढलेली आहे त्याच्या दोन्हीही बाजूला आपण बाणाची टोकं दर्शवली आहेत. ॲरो हेड्स आर वी हॅव टू ड्रॉ ऑन द एंड्स ऑफ दॅट द सेगमेंट. दॅट मीन्स वी से दॅट हिअर दिस इज अ प्लेन इन ऑल दिस डिरेक्शन इज अ मुवमेंट ॲज अ फॉरवर्ड डिरेक्शन युनिफॉर्मली फॉरवर्ड. And so that here this line will be also on this way. This is a uniform. That means we use this the word as a uniform to explain the line as well as the plane. म्हणजे जेव्हा आपण युनिफॉर्म एक सतत अशा स्वरूपात वाढीव दिशेने जाणारा विरुद्ध दिशेने जाणारा किरण जर आपण घेतला तर ती रेषेच्या स्वरूपात आपल्याला काढता येऊ शकतं. एक कोणताही बिंदू दर्शवला आणि त्या बिंदूपासून दोन्हीही विरुद्ध दिशेंना जाणारा किरण जर काढला तर आपल्याला रेषा निर्माण होते. अशा स्वरूपाचा अर्थ झाला. आता पुढचा आपल्याला घटक तिसरा दिलेला आहे प्लेन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द प्लेन.
Here is the plane will be seen as one of a flat surface. काय असेल? सपाट पृष्ठभाग. हे आपण ढोबळमानाने त्याची व्याख्या करतो. एखादं जर सपाट पृष्ठभाग असेल, तुमचं पान असेल, वहीचं पान असेल, किंवा पेटीचं वरचं आच्छादन असेल, किंवा तुम्ही बसता ते बेंच असेल, किंवा फळा असेल, किंवा भिंत असेल, आपण ज्याच्यावर बसतो ती जमीन असेल, फरशी असेल, हा झाला सपाट पृष्ठभाग. हा सपाट पृष्ठभागाचा एक संदर्भ जर घेतला तर आपल्या ठिकाणी पहा लक्षात येते. या स्वरूपाची मी एक रचना करतो. हा एक चौकोन तयार करून घेतला. सामान्यपणे आपण चौकोनाच्या दृष्टीने विचार केला तर हा चौकोन चारही बाजूंनी अमर्याद स्वरूपात वाढून असेल किंवा वाढलेला असेल, वाढता येऊ शकेल असा असेल, तर त्यावेळेस हा सपाट पृष्ठभाग जो तयार झालेला आहे, या सपाट पृष्ठभागाला आपण म्हणतो प्रतल. काय म्हणतो? प्रतल. इंग्रजीमध्ये त्याला नाव आहे प्लेन. आणि त्याला एक इंडिकेशन म्हणून एक नाव देतो आपण एच या स्वरूपाचं. म्हणजे झालं आपलं प्रतल. ह्या प्रतलाला आपण बिंदू दर्शवू शकतो, त्याला नाव देऊ शकतो, त्याचप्रमाणे लाईन काढू शकतो. ही झाली आपली रेषा एल. मग अशी नाव दिली होती आपण, त्या प्रकारचे नाव दिले आपण एम, एन. हे झालं प्रतलातील घटक. आता ह्यातील काही प्रश्न आपल्याला दिलेले पहा या स्वरूपामध्ये. पहिले आपल्या घटकात कृतीपत्रिकेमध्ये, इफ गिवन पॉइंट आर लाय ऑन ए वन अँड ओनली वन प्लेन, म्हणजे हे दिलेले बिंदू पी क्यू आर हे तीन बिंदू एकाच प्रतलात जर असतील, नीट पहा, समजून घ्या, नीट, सोपं आहे. पॉइंट पी क्यू अँड आर, दिस द गिवन 3 पॉइंट्स आर लाय ऑन ए वन प्लेन, देन these points are called as a coplanar points. मग ह्या बिंदूंना काय म्हणलं जाईल आपल्याला? कोप्लेनर पॉइंट्स. पी क्यू आर आर called as coplanar points. काय म्हणलं आहे त्याला? कोप्लेनर पॉइंट्स. एक प्रतलीय बिंदू आहे आणि ह्या बिंदूतून अजून दोन बिंदू काढले आपण एम आणि एन, तर त्या बिंदूतून जाणारी एक जर रेषा तयार होत असेल किंवा काढता येत असेल तर त्या रेषेला म्हणला तर त्या बिंदूंना स्थापन करणारी रेषा. म्हणजेच थोडक्यात इथं अजून बिंदू दाखवले आपण आर एस, तर काय होईल पहा, एम एन आर एस, these the points are say as a lie on this the line, coplanar points, and as well as lies on this the line. But when there is another one point, say as here x and y, also p and q, these are not lie on the line. या यल रेषेवर नसणारे बिंदू p q x आणि y हे त्या रेषेवर नाहीत. मग त्या बिंदूंना म्हणलं तर नैक रेषीय बिंदू, non-collinear points. Now points P, Q, X, Y are not lie on the line, then such points are called non-collinear points. Are called non-collinear point. लक्षात येते? या स्वरूपाचा घटक हा आपल्या पहिल्या कृतीपत्रिकेतील पूर्ण झालेला आहे. आता ह्याच्यावरचे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. प्रश्न पहा काय कशाच दिलेले आहेत आपल्याला ते आपण पूर्ण करून घेऊ. आता तर पहिला प्रश्न आहे पहा, फर्स्ट क्वेश्चन, हाउ मेनी लाइन्स कैन गो थ्रू ए गिवन पॉइंट? हाउ मेनी लाइन्स कैन गो थ्रू
a given point. एक जर बिंदू दिलेला असेल, हा एक बिंदू दिलेला आहे, तर ह्या एका बिंदूतून आपण किती रेषा काढू शकता किंवा किती रेषा या एका बिंदूतून जाऊ शकतात, अशा आपल्याला अनंत रेषा काढता येतात. हा दिलेला ती बिंदू आहे, एक उभी रेषा लागली, एक थोडीशी तिरकी केली रेषा, एक अशी एक रेषा काढली. अशा अनेक रेषा आपण त्यामध्ये काढू शकतो. Infinite numbers of the lines can be drawn to the point. अनंत रेषा आपण ह्या एकाच बिंदूतून काढू शकतो. आता त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन बिटवीन टू गिवन पॉइंट्स. हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन बिटवीन टू given points. टू गिवन पॉइंट्स. मग दिलेल्या दोन बिंदूतून, हे जर दोन दिलेले बिंदू आहेत आणि त्यातून जाणारे आपल्याला किती रेषा काढता येईल, एकमेव रेषा काढता येईल. द पॉइंट P and Q are the 2 points. On this the given 2 points only draw only one line. We can draw one and only one line drawn between two given points. Given 2 points. मग आपल्याला एकच रेषा दिलेल्या दोन बिंदूतून जाणारी काढता येऊ शकते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपल्याला, हाऊ मेनी प्लेन्स कॅन बी ऑफ कंटेन. आपण लिहू, का तिसरा, हाऊ मेनी प्लेन्स can contain on a line and on a point. म्हणजे काय अर्थ झाला, एक रेषा दिलेली आहे, ही रेषा L आहे आणि एक रेषेबाहेरील बिंदू घेतलेला आहे आपण P. तर P बिंदू आणि L रेषा यांना समाविष्ट करणारं किती प्रतल असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल. आता हे आपण कुठं काढले पहा, फळ्यावर काढलेले, रेषेला समाविष्ट केलेले आणि त्याचबरोबर ह्या बिंदूला समाविष्ट केलेले. मग किती प्रतल झाली, एकच प्रतल झालं बाळांनो. म्हणजे काय म्हणते, वन अँड ओनली वन प्लेन, वन अँड ओनली वन प्लेन contain point and line. Point and line म्हणजे दोघांना समाविष्ट करून घेणार एक आणि एकच प्रतल आहे. इथं आपण फळ्या पाहतो, फळा आहे, एक प्रतल आहे, आपण गृहीत धरलं तर काय दिसतं, यामध्ये रेषा देखील आपण काढलेली आहे आणि बिंदू देखील काढलेला आहे. पुढचा आहे प्रश्न 14, कॅन देअर बी अ कन्सेन्स. Fourth, can there be a consensus on any of three. तीन बिंदू आहेत,
ते कसेही दिलेले आहेत बिंदू. पहा नीट, 3 बिंदू दिले. हा एक बिंदू आहे, त्याला नाव दिलं आपण ए. इथे बिंदू आहे बी. नीट लक्ष द्या, ए बी. आणि तिसरा बिंदू इथं माझ्या हातात आहे, हा चॉक. दिस इज अ चॉक in my hand. Now we say that point A, B and the chalk is a third point will be lie in only one plane. Yes or no? Yes, because we take here, this is the one of a plane. Look here, this is a triangle shape, and then we say that here these are the 2 points A and B. A and B are lie on this the triangular shape. And the third chalk will be lie here. This is the point of third point, and so that this is the formation of a one of a plane. म्हणजे यातून काय तयार झाला, एक प्रतल तयार झालं. हे 2 पॉईंट समाविष्ट केले आणि त्याचप्रमाणे या चॉकने समाविष्ट केले. या स्वरूपाचं एक प्रतल आपल्याला तयार करता येऊ शकते. म्हणजे दिलेले 3 बिंदू कसे असू द्या, कशा कोणत्या स्वरूपात असले, हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, तर त्याद्वारे आपल्याला कोणत्याही प्रकारचं कसंही प्रतल हे तयार होतं. पहा, सपाट पृष्ठभागाचं असणारं प्रतल आपल्याला तयार झालेलं आहे. 3 बिंदू आपण कुठलेही घेतले तर त्यांना समाविष्ट करणारे एक प्रतल तयार होऊ शकतो. हा झाला घटक. आता त्यानंतर पुढचं आहे चौथं. These 3 points are consumed as any 1 3. Yes, there is a lie on a one plane. Yes, 3 points lie and form a plane. एक प्रतल तयार करू शकतात. नाव द 5. पाचवा प्रश्न आहे बा आपल्याला. If two lines intersect, can they be identical? Can they be identical? आता 2 रेषा काढल्या, त्या एकमेकांना छेदणाऱ्या असतील. मी जवळच पुसतोय, आपल्या स्पष्टीकरण नीट समजलं पाहिजे भाऊ. 2 रेषा काढल्या, दिसते का? दिस इज वन ऑफ अ लाइन and this is the another one line. Give the name of this line is M. Here is the line name is M, and these 2 lines are intersect to each other at only one point. Say this point is a M. कळते का बघा? लक्षात आलं का बघा? पहिली रेषा काढली L, एकाच प्रतलात आहे. दुसरी रेषा काढली आपण M, ही देखील एकाच प्रतलात आहे. आणि या दोनही रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात आणि हे दोन्ही रेषा एकाच प्रतलातील आहेत. म्हणजे एका प्रतलात असतात. म्हणजे या दोनही रेषा लाईन, तर उत्तर असेल लाईन्स L and M are lie on same plane. Lie on same plane. Now the next question of this exercise is given as 6. 6वा प्रश्न आहे आपला. पहा, लिहून घ्या. 6. What is the intersection of one plane and one line? काय अर्थ झाला? एक जर प्रतल दिलेला असेल आणि त्या प्रतलाला छेदून जाणारी जर रेषा असेल तर त्या छेदणाऱ्या भागाला काय म्हणलं आहे? छेदणारा इंटरसेक्शन जो असेल त्याला काय म्हणलं आहे? पहा, आता आपण इथं प्रतल काय करू. This is a one of a plane is drawn in here. This is a plane. Is a horizontal in level. कसं आहे? हॉरिझॉन्टल आहे. आता छेदणारी रेषा ही या स्वरूपात जाणारी वरतून, सरळ वरतून आपण छेदून काढणार आहोत. This is a line which is intersect. Here is the plane and this goes in the downward direction.
लक्षात येतं. नाव दिस इज द इंटरसेक्टिंग पॉइंट इज नथिंग बट ए होल टू दॅट द प्लेन अँड हिअर इज द पॉइंट इज पी. म्हणजे काय आलं, एका प्रतलाला छेदून जाणारी रेषा या स्वरूपात जर तयार केली तर त्याचा इंटरसेक्शन पॉईंट काय असेल, हा एकमेव बिंदू तयार होतो, पॉईंट पी इज अ इंटरसेक्टिंग पॉईंट. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला यातला या घटकाचा, तो घ्या. म्हणजे आपले संपूर्ण आपल्या या ठिकाणचा घटक 7वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन. दोन प्रतल जर असतील आणि त्यांचा इंटरसेक्शन घेतला तर तो कशा स्वरूपाचा असेल. काय, दोन प्रतल काढली. सपोज दिस इज ए वन प्लेन and this is a another plane. This is a H plane and we draw another plane like this. Now this is a one of a line will be formed in here. So take over. This is another plane. This is the J. H is a, this is the plane and J is the another plane and these two planes are intersect as a vertical one line is formed. And this, what is the intersection of the two planes? One line is a intersection of two planes. घरातील आपला कोपरा जर पाहिला आपण, भिंती दोन उभ्या भिंती एकमेकांना छेदल्यात, त्या ठिकाणी एक सरळ उभी रेषा तयार झालेली असते आणि खालचा पृष्ठभाग आणि उभा जर पृष्ठभाग भिंतीचा घेतला तर त्या ठिकाणी देखील एक आडवी सरळ रेष गेलेली असते. या स्वरूपाचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जवळपासचे उदाहरण देखील आपण पाहू शकतो. अशा स्वरूपाचं हे कृतीपत्रिकेचं एकचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे. पुढच्या घटकामध्ये आपण पुढच्या तासाला पुढचा कृतीपत्रिकेच्या बाबतीत विचार करू. ओके, धन्यवाद.